हॅलो गाईज, कशी आहात तुम्ही? आम्ही 4 दिवस ना गावाकडे गेले होतो, त्याच्यामुळे जत्रेला गेलो होतो. एकच दिवस जत्रा होती पण 4 दिवस राहिलो. जाऊनच देत नाहीत बघा की आमची सासू सासरे स्वतःची कामं करून घेण्यासाठी गावाकडे ठेवून घेतात आम्हाला. तर मी आता स्क्रीनवरच बघते, कारण मला दिसायला पाहिजे फेअर अँड लवली लावलेली. ओके, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. आणि आमचा विशेष म्हणजे गोल्याला चल म्हणलं होतं बरं का, पण तो आलाच नाही. आता इथं टीव्ही बघत बसला होता गोल्या. हॅलो मंचू. हॅलो. हाय हाय मंचू. हाय. कशी आहात तुम्ही मंचू? कशी आता ती चांगलीच असतात ना. बघा कशी आहात मग विचार, ती चांगली असतात ना म्हणताय. जत्रेला का नव्हता राहिला? माझी परीक्षा होती कितीला सांगायला? पहिलीला. आमचा गोले आता ह्या वर्षी 12वीला जातोय. ते 2 वर्षापूर्वी त्याचे पप्पा एक्सपायर झाले होते. पान लागला होता, पान असं म्हणतात ना, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. असं जाऊ दे आता. पोरं आमची कामच करत नाही. ते मित्रांनो रोज 100-200 रुपये यायला पाहिजे का नाही? रोज 500 रुपये तरी. बघा अशी एवढी गुढीच्या गुढी झाली ती, कामं करत नाही ती. कामं बसते ती टीव्ही बघत. हे बघा इकडून टीव्ही चालू आहे, बदलत बसतंय. पप्पा याला बोंबलत फिरायला. असं म्हणल्यावर कसं व्हायचं व? त्याची आई त्यांच्या नादानी वाईट टाकून गेली पार निसती. काम करत नाही ती, काय नाही ती, बसतात टीव्ही बघत, हातात पित्यात आणि झोपा काढते ती दिसतं. काय का नाही गोल्या? वय म्हणताय, बघितलं का अजून? काय का नाही, खाता पिता नाही तर खाता का नाही नुसतं आईच्या जीवर. वय म्हणताय बघा. काय यायला पीक गेलं, पीकची पिल्ली झाली तिथे. तर जाऊ दे, आता तुम्हाला दाखवते मी. आज काय बनवायला लागली रेसिपी. आमची पिऊ बाहेर गेली आज खेळायला, तसं तर आज मी काय बनायला लागले मला दाखवते मी. सरप्राईज. उद्या माझं म्हणजे लग्न झालं होतं 4 एप्रिलला. माझी जन्मतारीख आहे 6 एप्रिल. तर 4 एप्रिल अॅनिव्हर्सरी डेट आहे म्हणावं लागेल ना लग्नाच्या. मला हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडून. बघा हे आला एक पप्पू, एक पप्प्या बघा. कुठे गेलं तर पप्पा हिंडायला? काम होतं किती वेळ? दुपारी घे, सकाळी गेलत असतो. भांडे काय घासून तवा. काय म्हणलं मित्र? काम दे काय म्हणलं का नाही? हा काय म्हणलं? तसंच काम आहे मेडिकल मध्ये. अये मेडिकल मध्ये लय अवघड आहे काम. नको जाऊ मग. नाही, लय अवघड आहे काम. ते जमणारच नाही. ते कुठलं ठेवलंय ते. किराणा मालाचं दुकानाचं अवघड जात होतं. किराणा माल आमच्या पप्प्यानी, हे बघा मैत्रीण, आमच्या पप्प्यानी मेडिकल मध्ये काम हुडकलंय, मिळालंय. तर बघू असते आपण त्याला जमतोय का नाही, जातोय का नाही तेच बघूया. उद्यापासून व्हिडिओ रोज अपलोड करत जाईल. तर ते मेडिकलमध्ये काम बघून आलाय. त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि 12वीचे पेपर पण झालेत. आता याची 11वी झाली, 12 तास चालू. आता 12वीला गेलाय. हा बी कामधंदा करत नाही, तर हा काम हुडकायला गेलता. हुडकून आला का नाही. आता एक काम भेटलं मेडिकलमध्ये, गोळ्या औषध द्यायचं काम आहे. मी पण केलं, पण मला लय अवघड जात होतं गोळ्या औषध द्यायचं काम. त्या मेमरीमध्ये बसतच नव्हतं कुठं काय ठेवलंय ते. असं व्हायचं. किराणाचं बसतंय तरी लक्षात. मेडिकलचं लय अवघड आहे, म्हणून त्यांना मेडिकल कोर्स करावा लागतंय. बी फार्मसी उगाच करत नाहीत लोक. नाही तर जमत असतं ना तेवढं, सगळ्यांनी मेडिकलमध्येच काम केलं असतं. द्या मला म्हणले असते 15-16 हजार तरी पेमेंट द्या म्हणले असते. हा बरोबर आहे का नाही? मेडिकलमध्ये एकच दिवस करून बघतो. अनुभव घेण्यासाठी मेडिकलमध्ये एकच दिवस करून बघतो काम. मग तुला कळत जमतंय का नाही. ती टॅबलेट, ती गोळ्या औषधं कुठे ठेवले, ती इंजेक्शन कुठे ठेवलंय, सलाईन कुठे ठेवलंय. सांगून किती दिवस सांगणार ती? 15 दिवस सांगते ती. ट्रेनिंग देते ती, परत नाहीच सांगत. दे म्हणते ती, वैतागते समोर कस्टमर बघून. ते पण
तर आमचा पप्प्या उद्यापासून कामाला चाललाय मेडिकलमध्ये. काम हुडकले त्याला. बोल ना गडागडा जरा. काय बोलतात हा काय आपलं जीवन जीवन काय जेवण जेवण कर्जा म्हणते हे का. तर बघू आपण उद्या चला. हा? चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मैत्रिणीनं हे द्राक्ष दिलेत आमच्या पिवडीच्या मैत्रिणीच्या आजीनं दिलेत आज इथं आल्यावर. हे द्राक्षे. ओके, आता काय दाखवते. आता उन्हाळ्यात सीझन आलाय. तर आता आमच्या गावात यात्रा असल्यामुळे लेकरू झाल्यानंतर ते लेकराच्या वजना एवढे पेढे वाटायचे असतात. मला व्हिडिओ काढणं बिलकुलही जमलं नाही. इथं पण गल्लीत वाटले मी. सेकंड मुलगी झाल्याबद्दल पेढे वाटले म्हणायचं. गावात पण वाटले 5 किलो पेढे. इथं पण थोडेसे वाटले. महादेवाच्या मंदिराची जत्रा होती ह्या का. दाखवू का मी आता मध्ये. त्या दिवशी व्हिडिओ काढायला पाहिजे होता खरं. अरे यार खातेत बाबा. हे बघा महादेवाची यात्रा निमित्त पेढे. शेरणी 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 म्हणतात ना ते आहे. आणि ते बेबी झाल्यानंतर वर्ण टाकते ते. आणि त्याच्या नावाने तिच्या नावाने बाळाच्या नावाने पेढे वाटते सगळ्यात गावाला. ठीक आहे, तुम्ही पण एक खावा पेढा. मी पण एक खाते. आता आम्हाला इतकं पेढा खाते म्हणतात. इकडं मटण केलंय म्हणते लोक नावं ठेवतील मला. पण हे आमच्यासाठी नाही केलं. पाहुणे आहेत ना त्यांच्यासाठी केले मटण. बाहेर गेले जातात ते पाहुणे. ओके, तर लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. ओके, तुम्हाला मी काय दाखवते आता. माझ्या नवऱ्याला मी कपडे शिवून पैसे दिले होते. 500 रुपये दिलते. 500 रुपयात मग अंडरवेलनी बनेली ती का हो ही ती. पण बघा घ्यायचा तपासच नाही. संसारासाठी रे देवा काय बी दाखवती म्हणतात मला बाया. एवढी फाटली या. आता मी हाताने फाडून टाकते. म्हणजे काय होईल मग दुसरी नवीन आणतेल. मग एवढी फाटली आणि बनेल पण फाटली. लेकरा बाळासाठी लेक कष्ट करावं लागतं हो. पण आमचा नवरा काय का आमच्यासाठी काम टाइमच देत नाही. इतकं काम करते. कधी कधी सकाळी 6ला कामाला जाते. कधी कधी संध्याकाळी 8-9 वाजता माघारी येते. असं करते. म्हणजे हमालीचं काम करते. ओके, चला आता मी फाडते तुमच्या समोर. हा, ओके, स्किप करत नाही व्हिडिओ मी. म्हणजे काय करतील ते दुसरी घेतील. हा, काय दाखवायला लागली म्हणतात बाई. कसं काय खरं नाही बाबा. आपण काय करू असं फाडून टाकू म्हणजे ते दुसरी आणतील. मी पैसे दिले होते त्यांना शिवणकाम करून तर त्यांनी घेतलं नाही. मग मी अशी करून टाकते. बघूया घेतात का नाही. आयो बाई आता सगळी खलास केली. आता उद्या कशी घालते बघूया. कशामुळे फाडली मी मैत्रिणीनं. लई येड्यावानी काढलाय व्हिडिओ. माय गॉड. तर त्यांनी दुसरे कपडे घेण्यासाठी हे मी जुनं फाडून टाकलं. हे चुकीचं आहे फाडणं. पण मी दिले होते पैसे. त्या पैशाने ते विकत घेतील. आता हिनं फाडली म्हणल्यावर. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.